चंदनवाडी परिसरात स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा संपन्न. स्वामी भक्त आणि स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कदम यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामींच्या प्रासादिक चर्मपादुका नागरिकांच्या दर्शनासाठी चंदनवाडी येथे ठेवल्या होत्या. महेश कदम हे स्वामी भक्त असून गेली 15 वर्ष ते स्वामींच्या चर्मपादुका भक्तांच्या दर्शनासाठी चंदनवाडी विभागात घेऊन येतात. स्वामींच्या महिला भक्त सुंदराबाई काडगावकर यांना स्वामींनी या पादुका दिल्या होत्या. हरणाच्या कातडीच्या या चर्मपादुका असून स्वामींच्या 22 वर्षांच्या अवतार कार्यात या पादुका त्यांनी दिल्या होत्या. स्वामींचं अवतार कार्य संपल्यानंतर आणि कालांतरानं सुंदराबाई काडगावकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या नातवाला स्वामींनी गाणगापूर येथे दृष्टांत देऊन सुंदराबाईंच्या पेटीमध्ये काही महत्त्वाच्या वस्तू असून त्यामध्ये चर्मपादुका असल्याचं सांगितलं होतं. या पादुका असून त्या पादुका नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. स्वामींच्या पादुका जिथे दर्शनासाठी ठेवल्या जातात तिथे स्वामींचं अस्तित्व असतं अशा भक्तांच्या भावना आहेत. या पादुका दर्शनाबरोबरच भक्तांसाठी भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. या पादुकांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून अनेक नागरिक भक्तगण उपस्थित झाले होते, तर काही भक्त कर्नाटक बेळगाव येथूनही आले होते. एक सकारात्मक एनर्जी येते आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की 5 वर्षापूर्वी या विभागामध्ये एक छोटं स्वामींचं चमत्कारिक मठ याची स्थापना स्वामींनी आमच्या सगळ्यांकडे करून घेतली. आज या श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट मठाचे प्रमुख सल्लागार ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर साहेब आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात या ठाणे शहरामध्ये या विभागामध्ये भविष्यात एक भव्य दिव्य मठाचं स्वरूप चांगलं उभा राहणार आहे आणि आम्ही त्या दिवसाची वाट बघतोय की लवकरात लवकर आज ही सेवा आमच्याकडनं स्वामी करतायत. अजून भव्य स्वरूपात आमच्याकडनं सेवा या विभागातील नागरिकांच्या सेवा करून घ्यावी. एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की इथे उत्तर भारतीय समाज पण खूप आहे, पण मला एक गोष्टीचा आनंद वाटतोय की गेल्या 5 वर्षापासून इथे प्रत्येक उत्तर भारतीय समाजामध्ये प्रत्येक लोकांकडे स्वामींचा फोटो आहे आणि सगळे अहोरात्र स्वामींची सेवा करतायत. हे मागच्या जन्मातलंच काहीतरी आहे, ते या जन्मात आमच्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेत आहेत. श्री स्वामी समर्थ. भंडारा ठेवलाय. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि मी तर संकल्प, मला तर आनंद आहे की माझ्या हातून दररोज अन्नदान व्हावं. कुठेतरी प्रत्येक गोष्टीला काहीतरी निमित्त असतो. आज हा अन्नदानाचा यज्ञ चालू आहे. 500 लोकांपासून सुरू झालेला यज्ञ आज 10,000 लोकांपर्यंत चालू संपलेला आहे. भविष्यात 10,000चे 10 लाख व्हायला वेळ लागणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे स्वामी 10 लाख लोकांपर्यंत अन्नदानाचे व्यक्ती आलं महाप्रसादासाठी तरी कुठली गोष्ट कमी पडून देणार नाही. एवढा आत्मविश्वास फक्त स्वामी शक्तीमुळे आहे.